सर्वात जास्त कठीण प्रसंगाला आज मी तोंड दिलं होतं. कुठला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. आज माझ्या माहेरचे सगळेच आले होते पुण्याच्या घरी, जे की खूप दिवस झालं चाललं होतं. फायनली आज आले आणि आल्यानंतर 3 वाजले होते. 3-3:30च्या दरम्यान. त्यानंतर ते जेवायला बसले. मग इथं मी गरम गरम अशा चपात्या करून देत होतो. थोडा वेळ मग इकडं तिकडं बोलणं चालणं वगैरे झालं आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणून बाहेर जायला निघालो होतो. तर आज होता गुरुवार, त्याच्यामुळं संध्याकाळी बाहेर जायचं होतं. ते म्हणजे मठामध्ये जायचं होतं स्वामींच्या. मम्मीचा पाय दुखत असल्याकारणानं ती काय आली नाही. त्यानंतर आम्ही गेलो मग मठामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि वातावरण स्वामींच्या मंदिरात गेल्यावर कधीही प्रसन्नच वाटतं. सोबत आता इथं एक भजनाचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच खूप जास्त तल्लीन झालो होतो. त्यानंतर स्वामींचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर मग थोडे फोटो सेशन वगैरे थोडंफार होतंच मंदिरात गेल्यावर. येता येता भाजीला काहीतरी घ्यायचं म्हणून थोडंफार भाजीपाला पण घेतला. आणि हा जो माझा सगळ्यात कठीण प्रसंग, म्हणजे आज माझा उपवास असल्यामुळे मी पाणीपुरी खात नाही आणि हे दोघंजण खात